देश के करोड़ों लोगों की सेवा में समर्पित पतंजलि संस्थान एवं भारत सरकार के उपक्रम जन सेवा केंद्र सीएससी दोनों का उद्देश्य देश के किसानों, पशुपालकों को पतंजलि दुग्धामृत पशु आहार एवं पशु औषधियों तथा फीड सप्लीमेंट को उचित मूल्य पर उपलब्ध कराना है। इन शुद्ध सात्विक उत्पादों के साथ साथ पतंजलि संस्थान के अनुभवी पशु चिकित्सकों द्वारा निशुल्क मार्गदर्शन एवं सेवाएं भी देश के किसानों को उपलब्ध होगी। पतंजलि संस्थान का कार्य देश के 700 जिलों एवं 5000 से अधिक तहसीलों में व्यापक रूप से चल रहा है। इसी प्रकार सीएससी का भी नेटवर्क देश के कोने कोने तक पहुंचा हुआ है और इसलिए दोनों संस्थानों का उद्देश्य संयुक्त रूप से पशुपालकों की सेवा में यूरिया मुक्त तथा खनिज लवणों व जड़ी बूटी युक्त तथा BIS के मानकों पर आधारित वैज्ञानिक पशु आहार उत्पाद उपलब्ध कराकर देश का पशुधन बचाना है। देश के पशुपालकों व किसानों को कृषि व्यवसाय के साथ साथ सुरक्षित आय देने वाला मुख्य कार्य पशुपालन ही है, लेकिन जानकारी के अभाव के कारण तथा स्वार्थी तत्वों के वितरण व्यवस्था के चलते उन्हें अपनी आय बढ़ाने के लिए सही मार्गदर्शन एवं पूर्ण सहयोग नहीं मिलता है। अब यही कार्य दोनों संस्थान सीएससी एवं पतंजलि ग्रामोद्योग न्यास साथ मिलकर करेंगे। यूरिया मुक्त पशु आहार की क्रांतिकारी संकल्पना योग ऋषि स्वामी रामदेव जी महाराज के गौ माता की रक्षा के पावन संकल्प का ही परिणाम है, जिससे देश के करोड़ों पशुओं को संपूर्ण संतुलित पशु आहार मिलने से उन्हें बांझपन से मुक्ति मिल रही है तथा उनके दुग्ध उत्पादन क्षमता बढ़ने से पशुपालकों के आय में वृद्धि हो रही है। इस पावन उद्देश्य को लेकर अब देश के दूर दराज के गांवों तक पतंजलि दुग्धामृत पशु आहार सीएससी के केंद्रों के माध्यम से उपलब्ध होगा एवं देश के पशुपालक सीधे लाभान्वित होंगे। गत 31 मई को नई दिल्ली के ओखला स्थित सीएससी के मुख्यालय में दोनों संस्थानों के बीच पतंजलि पशु आहार के पूरे देश में वितरण को लेकर अनुबंध हस्ताक्षर समारोह का आयोजन हुआ, जिसमें पतंजलि ग्रामोद्योग के महामंत्री डॉक्टर यशदेव शास्त्री जी का सीएससी मुख्यालय पहुंचने पर भव्य स्वागत हुआ एवं दोनों संस्थानों के मध्य अनुबंध हस्ताक्षर संपन्न हुआ। महाराष्ट्रातील सर्व व्हेलींना नमस्कार। व्हेली मित्र, मी गणेश पाटील कानेरे सीएससी ॲग्रिकल्चर कन्सल्टंट म्हणून काम करतोय सीएससी मध्ये। संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, विविध सहकारी संस्था ज्या सहकार मंत्रालयाअंतर्गत आणि कृषी मंत्रालयाअंतर्गत असतात, त्या सर्व योजना आणि संस्थांना कृषी व्यवसायाचे धडे देण्याचं काम सीएससीच्या प्लॅटफॉर्मवरून मी करत असतो। आज मी आपल्या व्हेलींसाठी आजचा हा वेबिनार घेऊन आलेलो आहे। मित्रहो, मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर थोडा वेळ द्यावा लागतो, म्हणून आजचा हा थोडा मोठा व्हिडिओ आहे। तर जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही मोठं काम करायचं आहे आणि मोठ्या कामाविषयीचं जर एखादं प्रशिक्षण असेल, वेबिनार असेल, तर तो बारकाईने आपण समजून घेतला पाहिजे। आपण त्याला जर स्किप करत गेलो तर नक्कीच सगळं विषय आपला समजणार नाही। दुसरा एक प्रश्न तुमच्या मनात असेल, बरेच व्हीएलई मला ओळखतात, बरेच ओळखत नाही, आणि सीएससीचा वेबिनार आहे आणि वेबिनार एका गोठ्यात सुरू आहे, तर ते तुम्हाला जर वेगळं वाटेल। एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये बसून वेबिनार बघण्याची आपला सवय आहे, परंतु कृषी व्यवसाय सल्लागार या पोस्टवर काम करत असताना आणि कृषी विषयक व्यवसायाचे धडे देत असताना त्याच वातावरणातून काम व्हायला पाहिजे, म्हणून मी आज जे सीएससी पशु सेवा केंद्र आपल्याला सुरू करायचे त्याविषयीची जर सविस्तर माहिती मी देणार असेल तर गाईच्या गोठ्यातूनच दिली पाहिजे, म्हणून हा प्रयत्न आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की युद्धाचे धडे हे रणांगणावर दिले जातात, ते कार्यालयात बसून नाही दिले जात।
आणि आपलं युद्ध किंवा आपला व्यवसाय हा जर शेती निगडीत आणि पशु निगडीत असेल तर तशा एन्व्हायरमेंटमध्ये बसूनच हा वेबिनार झाला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न आहे. तर मित्रहो, आज जी एक जाहिरात बघून आपण सर्वजण या वेबिनारला जॉईन झालेला आहात, ती जाहिरात म्हणजे वेली कमवू शकतात आता 1,00,000 रुपये महिना. आता वेली 1,00,000 रुपये महिना कसा कमवेल आणि अशी कोणती सेवा आहे आणि कोणतं काम आहे, त्या बाबतीची सविस्तर माहिती आजच्या वेबिनार मध्ये मी आपल्याला देणार आहे. गेल्या 10 वर्षापासून सीएससी मध्ये काम करतो. सुरुवातीला मी एक व्हीएलई म्हणून प्रवास सुरू केला. त्यानंतर जालना व्हीएलई कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून व्हीएलईच्या समूहामध्ये काम सुरू केलं. त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्या केल्या आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करत असल्यामुळे सीएससीने मला आता कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून ही पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिली. तर मी एक व्हीएलई असल्यामुळे व्हीएलईंची परिस्थिती किंवा वास्तविकता याची मला पूर्ण जाणीव आहे. आज आपण आपल्या गावामध्ये एक 10 बाय 10च्या जागेवर किंवा कमी जास्त जागेवर आपण एक कम्प्युटर, प्रिंटर, कलर प्रिंटर आणि असं करून आपलं सीएससी सेंटर सुरू केलं. आपली स्थिती काय आहे की आज आपण सीएससी सेंटर तर घेतलेलं आहे, पण आजूबाजूला छोटे छोटे व्यवसाय आपण करत राहतो. कोणी झेरॉक्स काढतं, कोणी पासपोर्ट फोटो काढतं, कोणी वेगवेगळ्या पोर्टलवरले ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम करतं. अशा पद्धतीनं आपण काहीतरी आपला थोडाफार उदरनिर्वाह सुरू आहे. पण प्रत्येकाला मोठं बनायचंय, प्रत्येकाला चांगल्यापैकी अर्निंग करायचंय, प्रत्येकाला त्याच्यामध्ये चांगला पैसा कमवायचा आहे की नाही, आणि तो कुठेही दिसत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा बरेचसे सेंटर आपण बंदही करतो. तर मित्र, एक चांगला रस्ता आहे आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे व्यवसायामध्ये, एक आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण राहतो कुठं? गावात कोण आहे? सर्व जास्तीत जास्त शेतकरी आहे. आणि शेती निगडीत सर्व्हिसेस जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपल्याला काय म्हणता येईल, खऱ्या अर्थानं आपला ग्रोथ होणार नाही. काय असतं माहितीये का की जिथं ज्या प्रकारचे लोक राहतात त्या प्रकारचे व्यवसाय लवकर मोठे होतात. आज आपण ऑनलाईन सर्व्हिसेस देतो, ते देणारे भरपूर लोक आहेत. सुरुवातीला आपले सेंटर्स हे रिचार्जवर चालत होते, मोबाईल रिचार्ज वगैरे चांगल्या प्रकारे व्यवसाय होत होता मोबाईल रिचार्जचा. आता फोन पे वरच मोबाईल रिचार्ज आलं, लाईट बिल आलं. नंतर बँकिंगच्या सेवा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे देण्याचं काम सुरू केलेलं होतं. तर आता UPI मुळे लोक बरेचसे व्यवहार शिकले, स्वतः मोबाईलवर करायचे. मग अशा परिस्थितीमध्ये काही व्हीएलई 8-10 वर्षापासून काम करतात. त्या व्हीएलईंच्या पुढे प्रश्न आहे की आता आपण इतके वर्ष या व्यवसायाला दिले, आता याच्यातून पुढे ग्रोथ कसा करता येईल. जे काही नवीन व्हीएलई आहे त्यांनी सीएससीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांच्या पुढे प्रश्न आहे की आपण काय व्यवसाय केले पाहिजे. व्यवसाय भरपूर आहे, हेल्थ आहे, त्याच्यामध्ये इन्शुरन्सची चांगली सेवा आपण देऊ शकतो, बँकिंग आपण करू शकतो. पण आज मी तुमच्या पुढे चा विषय घेऊन आलेलो आहे. आणि ऍग्रिकल्चर मध्ये बाकी जे व्यवसाय आहे ऍग्रिकल्चर मध्ये त्यातला सगळ्यात चांगला जर व्यवसाय कोणता असेल तर तो पशुच्या रिलेटेड आहे की नाही, दुग्ध व्यवसाय रिलेटेड जर आम्ही व्यवसाय केले तर ते सातत्यानं सुरू असते, म्हणजे कंटिन्युटी त्याच्यामध्ये असते. नाही, तो जो व्यवसाय आहे तो एकदा सुरू केला म्हणजे त्याला काही सीझन राहत नाही. तशा पद्धतीनं आपल्याला हे काम सुरू करायचं. तर आपण आता एका व्यवसायाची तुम्हाला माहिती देणार आहे. तो व्यवसाय आहे सप्लिमेंटरी प्रोडक्ट. आता सप्लिमेंटरी प्रोडक्ट काय आहे नाही, तर गायीच्या ज्यांच्याकडे गायी गोठा आहे किंवा ज्यांना पशुपालनाविषयी माहिती आहे त्यांना माहिती आहे की जनावराला पशुखाद्य प्रत्येक शेतकरी देतो. आणि पशुखाद्य देत असताना त्याच्यासोबत सप्लिमेंट्स द्यावं लागते. म्हणजे कॅल्शियम असेल किंवा कॅल्शियमची कोणी पावडर वापरतं, कोणी कॅल्शियमचे वेगवेगळे प्रोडक्ट वापरते. कॅल्शियम हा सगळ्यात मोठा दूध देणाऱ्या जनावरांना हा सोर्स द्यावा लागतो. त्याच्यानंतर पशूंचं जे आरोग्य आहे, पशुचं जे औषधी आहे त्यांच्या विविध रोगावर, त्यातलं रोग म्हणल्यापेक्षा काही जनरल गोष्टी आहे नाही, की जसं गाय व्याल्याच्या नंतर जार न पडणे ही एक समस्या असते. त्या समस्येवर विलाज दरवेळेस शेतकऱ्याला काम करावं लागतं, पशुपालकांना काम करावं लागतं. गायींचं अपचन असेल याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं सप्लिमेंट्स द्यावं लागते. तर
सीएससीचा आणि पतंजलीचा एक MOU साईन झालेला आहे आणि त्या MOUच्या माध्यमातून आता आपले व्हीएलई हे सप्लिमेंट्स प्रोडक्ट मार्केटमध्ये विकू शकतात आणि त्यासाठी आपण तालुका वाईज डीलरशिप ऑफर करत आहोत. म्हणजे काय की एका तालुक्यातला एक व्हीएलई किंवा एखादा तालुका जर मोठा असेल आणि त्या व्हीएलईला तो काय म्हणता येईल पूर्ण तालुका कव्हर केला जात नसेल तर एका तालुक्यात 2 व्हीएलई अशा पद्धतीनं डीलरशिप आपण ऑफर करत आहोत. मित्र ही डीलरशिप घेण्यासाठी जेव्हा तुम्ही पतंजलीकडे डायरेक्ट जाता किंवा कोणत्याही कंपनीकडे डायरेक्ट जाता तर प्रत्येक डीलरशिपची एक डिपॉझिट रक्कम असते काही नाही. परंतु सीएससीच्या माध्यमातून जेव्हा आपण ही डीलरशिप घेणार आहोत तर आपल्याला 1 रुपया सुद्धा याच्यामध्ये डिपॉझिट भरायचा नाहीये. तर विदाऊट डिपॉझिट डीलरशिप आपल्याला सीएससी मधून प्रोव्हाइड होते. आता ती डीलरशिप जेव्हा प्रोव्हाइड होते तेव्हा हा व्यवसाय बऱ्याचदा हे सप्लिमेंट्स हे नावच पहिल्यांदा ऐकलेले काही वेली असतील, परंतु याच्यामध्ये व्यवसायाच्या संधी कशा आहे तर मार्केट अनालिसिस कोणताही व्यवसाय करताना सर्वात पहिलं काय करावं लागतं तर मार्केट अनालिसिस करावं लागतं. तर आपण केलेलं मार्केट अनालिसिस तुम्हाला सांगतो. आज महाराष्ट्रातला असं एकही गाव नाही एकही कोपरा नाही की तिथं कुणी ना कुणी दुधाचा व्यवसाय करत नाही. दुधाचा व्यवसाय करतो आणि जो दुधाचा व्यवसाय करतो त्याला सप्लिमेंट शिवाय त्याचा धंदा चालू शकत नाही. काही एरिया असे आहेत इंटेरियर एरिया असे आहेत तर तिथे अजून हे सप्लिमेंट्स वगैरे लोकांना माहित नाही. आपलं परंपरागत पद्धतीनं पशु पालनाचा व्यवसाय केला जातो तर तिथे तर आणखीन दुप्पट संधी आहे की जिथं लोकांना ते माहीतच नाही. ते माहिती करून देऊन आपण ते व्यवसाय करू शकतो. सप्लिमेंटचा व्यवसाय ह्याचं मार्केट अनालिसिस असं आहे की मित्र जिथं जिथं दूध व्यवसाय चालतो तिथं भरपूर प्रमाणात हे सप्लिमेंट्स हे जनावरांना दिले जाते. आता हे सप्लिमेंट कोण विकतो आणि कुठं सध्या मार्केटमध्ये विकल्या जाते तर सगळ्यात मोठा सप्लिमेंट विकण्याचा जो सोर्स आहे तो म्हणजे मेडिकल स्टोअर्स. तर आपल्या परिसरात जर 10 मेडिकल असेल तर त्यातले 4 मेडिकल मध्ये जिथे जनावरांची औषधी मिळते असा बोर्ड लावलेला आहे अशा मेडिकल स्टोअर मध्ये हे सप्लिमेंट चांगल्या पद्धतीने विकू शकते. तर ह्या सप्लिमेंट्सला हे जे सप्लिमेंट्स आहे हे भरपूर प्रमाणात वापर होतो आणि याचा भरपूर प्रमाणात सेल आहे. म्हणून जो डीलर आहे जो डीलर होणार आहे व्हीएलई त्याचा कस्टमर कोण आहे तो थेट शेतकरीच आहे. थेट शेतकऱ्याला तुम्ही विकू शकता. परंतु जेव्हा तुम्ही डीलरशिप घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या जेवढे बी मेडिकल स्टोअर्स आहे त्या मेडिकल स्टोअर्सला व्हिजिट देऊन तिथे आपल्या प्रोडक्टची माहिती देणं आणि प्रोडक्ट समजावून सांगणं. आता याच्यामध्ये आणखीन एक सोपं काम असं आहे की तुम्हाला जास्त प्रोडक्ट समजून सांगण्याचं काम नाही. प्रोडक्टचं जे नॉलेज आहे पतंजलीचे जे प्रोडक्ट आहे ते एकतर सर्वांना परिचित आहे. पतंजलीचा ब्रँड सर्वांना परिचित आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगळी मेहनत करण्याची गरज नाहीये. प्रोडक्टवर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते कशासाठी वापरल्या जातात आणि किती प्रमाणात द्यायचं असतं त्याच्यामुळे तेही सोपं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की याचा सेल किती आहे याचा भरपूर प्रमाणात सेल आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर हे पाण्यासारखं विकलं जातं इतक्या प्रमाणात त्याचा वापर होतो. तर तिथे आपण गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट या व्यवसायामध्ये जे प्रतिस्पर्धी ब्रँड आहे त्या ब्रँडचं आणि पतंजलीचं एक वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात महत्वाचं रेट हे नाही. मार्केटमध्ये जे कॅल्शियम 1000 रुपयाला मिळतं तेच कॅल्शियम पतंजलीचं 600 रुपयाला मिळतं. तर अशा पद्धतीनं सगळ्या प्रोडक्टची रेंज आहे. एक 8-10 प्रोडक्ट आहे. ते प्रोडक्ट काय आहे तेही मी तुम्हाला थोड्या वेळात समजून सांगतो प्रोडक्ट काय आहे. पण याच्यामध्ये व्हीएलई 1 लाख रुपये महिना कसा कमवू शकतो तर साधं लॉजिक आहे याच्यामध्ये. 1 लाख रुपये याच्यामध्ये 30% मार्जिन आहे. सगळ्यात पहिले जो व्हीएलई आहे जो डीलर आहे डीलर मार्जिन ही 30% आहे. म्हणजे 25 ते 30% मार्जिन आहे. लाखाला 25 ते 30 हजार रुपये याच्यामध्ये मार्जिन आहे. आणि आपल्याला विक्री किती करायची आहे आपल्याला सरासरी एका महिन्यामध्ये 4 लाख रुपयाची विक्री करायची आहे. जर आम्ही 4 लाख रुपये विक्री करत असू तर खर्च वजा जाता आपल्याला 1 लाख रुपये महिना याच्यामध्ये सहज पडू शकतो. आता दुसरा प्रश्न आहे की 4 लाख रुपयाचा सेल करायचा कसा तर 4 लाख रुपयाचा सेल करणं ही काही मोठी गोष्ट नाही. तालुका म्हटलं तर कोणताही तालुका पकडा 100 गावापेक्षा कमी तालुक्यात गाव राहत नाही. काही अपवादात्मक तालुके असतील की तिथे कमी गाव आहे नाही. मग त्याच्यामध्ये किमान त्या तालुक्यामध्ये 20 असे गाव असतात की जी मोठी गाव आहे जिथे 5-5, 10-10 मेडिकल स्टोअर आहे
है नाही. तर अशा मेडिकल स्टोअर मध्ये आपण जर याचा हिशोब लावला तर आपल्याला 20 पेक्षा जास्त मेडिकल स्टोअर्स सहज याच्यामध्ये भेटू शकते. म्हणजे 20 मेडिकल स्टोअर असतील आणि एक मेडिकल स्टोअर एका महिन्यामध्ये फक्त 10,000 रुपयाचा सेल करेल. आणि 10,000 रुपयाचा सेल म्हणजे काही ट्रक भर माल विकायचा नाही त्याला, हे नाही. 10,000 रुपयाचा सेल म्हणजे आहे किती सेल, हे नाही. ज्या कॅल्शियमच्या कॅनी आहे, कॅन 5 लिटरची किंवा 10 लिटरची कॅनी आहे, 10-12 कॅनी विकणं म्हणजे 10,000चा सेल झाला. म्हणजे ती एवढी मोठी गोष्ट नाही. त्याच्यानंतर दुसरा सोर्स काय आहे, कोण आहे इथं विक्री करण्यासाठी, तर जिथे दूध संकलन केंद्र आहे त्या दूध संकलन केंद्रावर सप्लिमेंट्स विक्रीचं काम तुम्ही सब डीलरशिप देऊ शकता. जिथं जिथं दूध संकलन आहे तिथं देऊ शकता. त्यानंतर बरेच ठिकाणं असे आहे की पशुखाद्य विक्रेत्याचे जे दुकान आहेत ती भली कोणत्याही कंपनीचं पशुखाद्य विकू द्या, ढेप विकू द्या, त्या दुकानदाराला तुम्ही सब डीलरशिप देऊ शकता आणि तिथेही माल तुम्ही देऊ शकता. सर्वसाधारणपणे असं एक डेऱ्या, त्याच्यानंतर तुमचे पशुखाद्य विक्रेते आणि त्याच्यानंतर मेडिकल स्टोअर्स, या 3 जागेवर आपण महिन्यामध्ये 4 लाख रुपयाचा माल विकू शकतो. आणि हे 4 लाख रुपयाचा माल जो विक्री करायचा आहे त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर 2 लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे. आता 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट वन टाइम आहे का, नाही. सगळ्यात महत्वाचं याचं एक सिस्टम समजून घेणं आहे. त्या सप्लिमेंटची ऑर्डर्स आपण केल्याच्या नंतर हा जो माल आहे आपल्याला हा 25 दिवसात मिळतो. आज ऑर्डर केलेला माल हा घरपोच, त्यासाठी कोणते चार्जेस नाही, होम डिलिव्हरी फ्री मध्ये होते. तर हे सगळे प्रोडक्ट हरिद्वारला निर्मित होतात. त्याच्यामुळे हरिद्वारहून ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत यायला 25 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजे आज मिनिमम ऑर्डर त्याची 1 लाख रुपये आहे. 1 लाख रुपयाची ऑर्डर केल्याच्या नंतर 25 दिवसामध्ये तो माल तुम्हाला येईल. 25 दिवसामध्ये तो माल आल्याच्या नंतर जेव्हा 1 लाखाचा माल तुमच्याकडे आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये जातायत, साध्या मोटरसायकलवर हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. हे नाही, तुम्ही मोटरसायकलवर सगळे प्रोडक्ट आपले घेतले आणि त्या यांना 1-1, 2-2 जरी बॉटल दिल्या, 1-2 नमुने जरी दिले, रिपीट ऑर्डर ताबडतोब होणार आहे. म्हणून तुमचा 50,000चा माल संपल्याबरोबर पुन्हा तुम्हाला 1 लाखाची ऑर्डर करणं आहे का, कारण कंटिन्युटी जर तुम्हाला जपायची असेल तर तुम्हाला ह्या 25 दिवसाच्या प्लॅन मध्ये चालावं लागणार आहे. तुम्हाला ऑर्डर केव्हा करणं आहे, तुम्हाला 25 दिवसानंतर माल भेटणार आहे, हे तुमचं याच्यामध्ये काय बदल नाही. याच्यात काही करू पण शकत नाही आपण, कारण त्या प्रमाणात तो माल हरिद्वारून निघत असतो. हे झाले 1 लाख. दुसरे 1 लाख आपण एक अर्धा माल गेल्याच्या नंतर तुम्हालाही आत्मविश्वास येतो, पुढच्या 1 लाखाचा माल आपण ऑर्डर करू शकता. 2 लाखाचा माल तुमचा झाला आणि जेव्हा तुम्हाला याचा रिपीट ऑर्डर सुरू होतील तेव्हा मात्र तुम्ही तुमच्याच पैशातून याच्यातून इन्व्हेस्टमेंट करत करत याला वाढत नेऊ शकता. साधं लॉजिक सांगतो, 1 लाखाचा माल विकला, याच्यामध्ये तुम्हाला 25% मार्जिन आहे, 25 ते 30% मार्जिन आहे. पण जेव्हा तुम्ही सब डीलरला माल देता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये 10% त्याला पण मार्जिन ठेवावं लागणार आहे MRP मध्ये. म्हणजे तुमच्या हाती 20 उरले, 10% तुमचा खर्च झाला, म्हणजे तुमच्या हातात 10 उरले. नाही, तर अशा पद्धतीनं 10,000 रुपये 1 लाखाच्या सेल मागे जर तुम्ही करत असाल आणि सुरुवातीला तुम्ही 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली, हळूहळू त्यात वाढवत गेला, तुमच्याच पैशातून तुम्ही पैसे वाढवत गेले, तर त्या पद्धतीनं तुम्ही सप्लिमेंटचा बिझनेस करू शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक आहे, हा व्यवसाय कोण करतंय, तर सध्या महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 लोकांना आपण याच्या डीलरशिप दिलेल्या आहे आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. त्यातल्या एका FTO ची आपल्याला भेटही मी करून देणार आहे थोड्या वेळात. ते प्रोडक्ट नॉलेज आणि हा व्यवसाय कसा सुरू आहे मार्केटमध्ये, कशा पद्धतीनं, तर त्यांची एक छोटीशी मुलाखत मी आता आपल्या थोडे सोबत जोडणार आहे. म्हणून वेलींना एक चांगली सुवर्ण संधी ही आहे की तुम्ही सप्लिमेंटचा बिझनेस करू शकता. सगळ्यात पहिले तर तुम्हाला 1 लाख रुपये महिना कामाचा, 10 लाख रुपये महिना कामाचा, हे तुमच्या परिश्रमावर, तुमच्या मार्केटिंगवर, तुम्ही करत असलेल्या मेहनतीवर अवलंबून आहे. म्हणून लक्षात घ्या, पैसा कमवणं हाय तर भाग आहे. पण अजून एक दुसरा मुद्दा मला तुम्हाला इथं सांगायचा आहे. आज पशुपालक शेतकरी खूप अडचणीत आहे. त्याच्या दुधाला म्हणावं तेवढा भाव नाही आहे आणि त्याच्या पशुपालनावर त्याचा होणारा जो खर्च आहे त्यातला बराचसा खर्च हा त्या जनावराच्या आरोग्यावर होतो.
आणि त्याला आरोग्यावर होत असताना त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तो जर आपण कमी करू शकलो तर नक्कीच त्या पशुपालक शेतकऱ्याची आपण खऱ्या अर्थानं सेवा करणार आहे आणि त्याच्या याच्यामध्ये समृद्धी येणार आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्या गोठ्यामध्ये मी बसलेलो आहे त्या गोठ्यामधली एक गाय व्याली आणि तिचा जार जो आहे तो पूर्ण पडला नाही. जर जार पडलेला नाहीये तर डॉक्टरला हात घालून जार काढायचा आहे आणि जार काढल्याच्या नंतर ती जी सगळी प्रक्रिया आहे ती चांगली 15 दिवस चालते आणि त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचा त्या गायीचा जार न पडणं याच्यावर खर्च होतो कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये. आणि त्या अँटीबायोटिकचा मारा झाल्यामुळे त्या इंजेक्शनचा मारा झाल्यामुळे जोपर्यंत त्याचा पॉवर आहे तोपर्यंत ते जनावर दूध पण कमी देतं. ते जार जर वेळेच्या आत पडला नाही तर पुढचं ती गाभण राहण्यासाठीचा काळ वाढतो. तिच्या गर्भपिशीचं जे अंकुंचन पावणे ते वेळेत होत नाही. या सगळ्या तक्रारीमध्ये त्या शेतकऱ्याचा सरासरी जार न पडणे या एका डिसीजमुळे कमीत कमी 10 ते 12 हजार रुपयाचं नुकसान होतं एका जनावरामागे. आता तिथे तिथे एक पतंजलीचा प्रोडक्ट यूज केला गेला गर्भांजली नावाचा. 100 रुपयाची एक बॉटल आहे. ती बॉटल त्या जनावराला 2 ते 3 दिवसामध्ये त्या प्रमाणात दिल्या गेली आणि अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण जार त्या गायीचा पडून गेला. आता ही घटना एक 100 रुपयामध्ये त्याचं काम झालं. खर्च त्याचा लॉस किती होणार होता? 10,000 रुपये लॉस होणार होता, परंतु त्याचं काम हे 100 रुपयामध्ये झालं. तर मित्र, हे पुण्यकारक काम नाहीये का? त्याच्यानंतर अजून एक याच गोठ्यातला प्रसंग सांगतो की वासरू जे आहे त्याची जन्मल्याबरोबर नाळ आहे, त्याला जर इन्फेक्शन झालं तर त्याच्यामध्ये किडे पडतात हे नाही. तर एका वासराला किडे पडले होते आणि ते किडे काढण्यासाठी सुद्धा बराचसा खर्च लागला असता, परंतु क्षतिहर नावाचा जो स्प्रे आहे पतंजलीचा फक्त 3 दिवस वापरला गेला. 4थ्या दिवशी ती जखम निवळली, त्याच्यातले किडे मरून गेले आणि तो जनावर ते वेदनामुक्त झाला. जनावरांना वेदनामुक्त करण्याचं पुण्यकारक काम आपण या माध्यमातून करू शकतो. सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला व्यवसाय सांगितला, व्यवसायाचं पोटेन्शियल काय आहे ते पण सांगितलं, त्याच्यामध्ये मार्जिन काय आहे ते पण सांगितलं, त्याच्यानंतर हे काम करायचं कसं ते पण सांगितलं की कोणाकडे जायचंय आपल्याला, त्याला काय सांगायचंय, कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करायचंय, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता थोड्या वेळात देणार आहे. तर अशा पद्धतीनं या व्यवसायाविषयीच्या सगळे कांगोरे मी तुम्हाला समजावून सांगितलेले. आता दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये जेव्हा डीलरशिप तुम्हाला मिळते तर आणखीन एक कन्फर्मेशन तुम्हाला द्यायचंय की जर पतंजलीची सप्लिमेंटची जर डीलरशिप तुम्ही तालुक्याची घेतली तर तुमच्या व्यतिरिक्त पतंजली किंवा सीएससी हे कोणीही दुसऱ्या व्यक्तीला माल देणार नाही आणि प्रोडक्ट मिळणार नाही. तुम्ही डीलर आहे, तुमच्या मार्फत समोरच्याला घ्यावं लागेल. एखादा वेली जरी असेल आहे की नाही आणि त्याला जर हे करायचंय परंतु डीलरशिप तुम्हाला मिळालेली तर त्या वेलीला ती डीलरशिप पुन्हा मिळणार नाही. कारण प्रत्येक व्यवसायाचं एक इकोसिस्टम असते आणि या व्यवसायाची इकोसिस्टम काय आहे तर सीएससी सोबत पतंजलीचा करार झालेला आहे. सीएससी ने सुपर स्टॉकिस्ट म्हणून एका FPO ला याच्यामध्ये नियुक्त केलेला आहे आणि ती सुपर स्टॉकिस्ट जी FPO आहे ती या सगळ्या व्यवसायाचं काय म्हणता येईल प्लॅनिंग करते महाराष्ट्रभर. म्हणजेच आपण जो व्यवसाय करत आहोत, डीलरशिप प्रोव्हाइड केल्या जाते ती सीएससी कडून केल्या जाते पतंजलीच्या प्रोडक्टची आणि त्यासाठीचं जे काम करण्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सुपर स्टॉकिस्ट आणि डीलर सब डीलर अशा पद्धतीचं आहे. सीएससी जालना हरित क्रांती FPO ही सुपर स्टॉकिस्ट आहे सीएससी ची, की ज्या सुपर स्टॉकिस्टच्या माध्यमातून हा माल आपल्यापर्यंत पोहोचेल, त्यांचं ते काम असेल. तर प्रत्येक व्यवसायाचं एक कार्यपद्धती असते, तर या व्यवसायाची ही कार्यपद्धती आहे, ही मी तुम्हाला समजून सांगितली. आता हा व्यवसाय कोण करेल तर ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची धमक आहे, ज्याच्यामध्ये ज्या पशुपालकांबद्दल, शेतकऱ्याबद्दल आणि या जनावरांबद्दल संवेदना आहे, संवेदनशील व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो. कारण याच्यामध्ये त्या मुक्या जनावरांच्या रोगांचं निर्दालन याच्यातून आपण करणार आहे. एक प्रकारे पशुची सेवा आहे. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचं होणारं जे आर्थिक नुकसान आहे ते आपण थांबवतोय आणि चांगली गोष्ट, चांगला जो प्रोडक्ट आहे त्याचा कधी प्रचार करावा लागतो.
आणि डुप्लिकेट प्रोडक्टचा प्रचार करावा लागत नाही. त्याला काय ते थोडंफार स्वस्त देईल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी टाकून देईल, त्याच्याला काय म्हणता येईल तात्पुरता फायदा होईल, अशा प्रोडक्टला जास्त मार्केटिंग करावं लागत नाही. ते मार्केटमध्ये सहज विकले जातात. परंतु पतंजलीचे प्रोडक्ट काय आहे, त्याचा दर्जा काय आहे आणि त्याचा सेल कसा आहे, तर त्याचंही आपण आता एक मुलाखत आहे, त्या मुलाखतीद्वारे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी राजाराम पाटील, मार्केटिंग ऑफिसर पतंजली ग्रामोद्योग, न्यास, हरिद्वार. पतंजली ग्रामोद्योगची फीड सप्लिमेंट आणि औषधी याच्याबद्दल जी वैशिष्ट्य आहेत ती मी आपल्याला सांगू इच्छितो. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडं समृद्धी कॅल्शियम म्हणून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. 1 लिटर, 5 लिटर, 10 लिटर आणि 20 लिटर मध्ये. प्रामुख्याने कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता जी असते ती भरून काढायचं काम हे द्रव स्वरूपात असणार कॅल्शियम करतं. त्यानंतर D3, B12 आणि व्हिटॅमिन ए याचीही उपलब्धता यामध्ये असल्यामुळं जनावरांसाठी हे उपयुक्त आहे. याचा डोस लहान गुरांसाठी 50 ml आहे आणि मोठ्यांसाठी 100 ml आहे. तर आपण याचा लाभ घेऊ शकता. दुसरं, गर्भांजली म्हणून जे पतंजलीचं सगळ्यात रामबाण औषध आहे, कारण आता 80% समस्या या गर्भाशयाच्या, जी जनावर माझावर येत नाहीत, गाभण राहत नाहीत, उलटून जातात, तर यांच्यासाठी 100% हे औषध रामबाण आहे. आपण व्यायल्यानंतर अर्ध्या तासाने 200 मिलीचा डोस, चहाचे 2 कप आपण जर गुरांना दिले व्यायल्यानंतर, डिलिव्हरी नंतर अर्ध्या तासाने, तर पिशवीची जी जार आपण म्हणतो, जार वार म्हणतो ग्रामीण भागात, तर ती बाहेर पाडायचं काम. त्यानंतर दूषित रक्त झालेलं असतं, डिलिव्हरीमध्ये रक्त गेल्यानंतर दूषित झालेलं असतं रक्त, ते बाहेर काढायचं काम करतं. आणि गर्भाशयाचा पूर्ण स्वच्छ करायचं काम हे आपण गर्भांजली मार्फत करू शकतो. यानंतर जी जनावर आपण AI करतो किंवा गोरा दाखवतो, तर 2-2.5 महिन्यानंतर डॉक्टर तपासतो, ते गाभण नाही म्हणून सांगतो, गर्भाशयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती पिशवी साफ करायचं, औषध सोडायचं काम ते सांगत असतात डॉक्टर. तर हे आपण तोंडावटी द्यायचं औषध आहे. हे आपण जर दिलं, तपासल्यानंतर आपण हे औषध दिलं, तर ती गर्भाशयाचं पूर्ण परत साफ करून, जे आपण पीएच म्हणतो, जे वातावरण पाहिजे त्या गर्भाशयासाठी, तर ते तयार करायचं काम आपलं गर्भांजली करतं. आणि कत्तलखान्यात जाणारी जनावरे सुद्धा या आपल्या गर्भांजली या औषधानं वाचलेली आहेत. आणि याचा सर्वांनी अवश्य वापर करावा आणि आपल्या गुरांची कत्तलखान्याची जाणारी जी वाट आहे ती बंद करावी. यानंतर आपल्याकडं शक्तिधारा म्हणून टॉनिक आहे. गुरांना आपण जसं एक वेळेच्या अगोदर 15 दिवस ते देऊ शकतो. 200 मिलीचे डोस आपण 5 दिवस द्यायचे आहेत. याच्यामुळे इन्स्टंट एनर्जी तर मिळतेच आणि जनावरांची जसं आता बैल आहेत, मशागतीची कामं असतात, शर्यतीचे घोडे आहेत, यांच्यासाठी तुम्ही देऊ शकता. हे टॉनिकचं काम करतं. त्यानंतर आपल्याकडं लिव्हर टॉनिक आहे, जे आपण पतंजलीचं यकृत अमृत म्हणतो. तर पशुमध्ये भूक व पाचनशक्ती वाढवण्याचं काम हे आपलं लिव्हर टॉनिक करत असतं. वातावरणात बदल होत असतात, त्या चाऱ्यात बदल होत असतो. याच्यामुळं जनावरांसाठी हे 100% तुम्ही लिव्हर टॉनिक द्यायचे गरजेचं असतं. आणि यामुळे आपला चारा किंवा याचं नुकसानही होत नाही, तो खर्च जो असतो तो सुद्धा नियंत्रित राहतो. प्रतिकार शक्ती वाढवायचं सुद्धा काम ह्या औषधानं होतं, कारण चारा पचल्यामुळे त्याची दूध वाढायची पण क्षमता वाढते. तर हे आपण लिव्हर टॉनिक देऊ शकता. त्यानंतर आपल्याकडं पतंजलीचं मल्टीव्हिटॅमिन आहे, जे थनांचा आणि दुग्ध कोशिकांचा विकास करतं आणि जे विटामिन्स शरीरात कमतरता आहे ते भरून काढायचं काम 100% हे आपलं मल्टीव्हिटॅमिन करतं. याचा डोस आहे फक्त 10 ml चा. आपण रोज 10 ml हे देऊ शकता. यानंतर आपल्याकडं पतंजलीचं समृद्धी बोलस आहे, जे ठोस कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स व आयुर्वेदिक औषध असल्याने हार्मोन संतुलित राहतात. दूध काढायच्या 2 तास अगोदर हे आपण बोलस स्वरूपात देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला आता सध्या जनावर व्यायल्यानंतर उठत नाहीत, ही समस्या फार भेडसावत आहे लोकांना. तर पतंजलीचं समृद्धी जेल म्हणून आपण हे औषध दिलेलं आहे. तर हे आपण जेल, यामध्ये आयर्निक, कॅल्शियम व फॉस्फरस जेल स्वरूपात उपलब्ध असल्याने त्वरित रक्तामध्ये मिसळून पशुला पूर्ण ऊर्जा देतं. कारण हे डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये मिसळण्याचं काम जे आहे ना, ते लवकर होतं. त्याच्यामुळे जनावरांना इन्स्टंट एनर्जी यामध्ये मिळते. आणि जसं आता औषध आहेत, जी ऑक्सिटॉक्सिन वगैरे जी हे आहेत, याच्यासाठी मी आपल्याला समृद्धी बोलसची माहिती दिली. तर हे सुद्धा आपल्याला ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शन देण्याची गरज पडत नाही. यानंतर आपल्याकडे सध्या प्रजनन शक्ती म्हणून औषध आलेलं आहे. प्रजनन शक्ती, जी जनावर माझावर येत नाहीत,
गाभण राहत नाहीत याच्यासाठी आपण हे देऊ शकता. अगदी आता आम्हाला हे नवीन औषध आहे तरी पण आपल्याला कालच आमचा एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे. त्या कास्तकार जो आहे, शेतकरी आहे, त्यांनी स्वतः सांगितले की याचे रिझल्ट कसे आहेत. तर आपण प्रजनन शक्ती हे वापरून आपल्या जनावरांना त्याची जी सायकल आहे ती दुरुस्त करायचं काम करू शकतो. त्यानंतर दुग्ध शक्ती म्हणून आपल्याकडे सध्या दूध कमी होतं अचानक, तर त्यासाठी आपण दुग्ध शक्ती देऊ शकता. दूध वाढवण्याचं काम 100% हे नवीन औषध आपलं आता बाजारामध्ये आलेलं आहे ते आपण वापरू शकता. मिल्क फेवर मध्ये दूध कमी होतं, गोठा बदलला तरी दूध कमी होतं, खाद्य बदललं तरी दूध कमी होतं, पशुखाद्य आपण म्हणतो ते बदललं तरी दूध कमी होतं. तर हे दूध वाढवण्याचं काम दुग्ध शक्ती करतं. यानंतर आपल्याला कालप्रवृद्धी म्हणून जे लहान वासरांसाठी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, 1 लिटर मध्ये आपले लिक्विड स्वरूपात औषध दिलेलं आहे आम्ही फीड सप्लिमेंट मध्ये. तर हे आपण देऊ शकता. 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर वासरांसाठी आपण हे 25 ml ते 50 ml पर्यंत आपण देऊ शकता. जसं त्याची वाढ होते त्या पद्धतीने आपण ते देऊ शकता. बाजारातील औषधापेक्षा 40% स्वस्त आपली औषधं सगळी आहेत. हे आपल्याकडे औषधं झाल्यानंतर आपण एक लोशन, जसं क्षतिहर लोशन आहे आपल्याकडं, ज्या जनावरांना जखमा होतात त्यामध्ये मग त्यावर माशा बसून त्याचं इन्फेक्शन होतं, तर ते लोशन आपण लावलं तर त्यावर माशा बसत नाहीत आणि ती जखम पसरत नाही. लवकर बरं होण्याची 100% बरं होतात. त्यानंतर आपण जिथे हात आपण लावू शकत नाही, जसं कास आहे, अवघड जागा आहे जनावरांची, तर तिथं आपण हे स्प्रे करू शकता जखमेवर. त्याच्यामुळे हे सगळं उपयुक्त असे आपल्याकडं औषधे आहेत. त्यानंतर जंत निर्मूलनासाठी आपल्याकडे 100 ग्रॅमची पावडर स्वरूपात पाऊच आहेत. 50 ग्रॅमचा डोस आहे, 2 दिवस आपण देऊ शकता. लहान गुरांसाठी पण आहे, मोठ्यांसाठी पण आहे, आपण वापरू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण केमिकल यामध्ये कुठलं नाही, त्याच्यामुळं हे जनावरांना कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. आणि हे सगळ्यात चांगलं औषध मला वाटते बाजारातलं आपलं जंत निर्मूलनाचं आहे. कारण जंत निर्मूलन हे 100% लोकांच्यात याची सध्या जागरूकता आलेली आहे आणि जंत निर्मूलनासाठी 100% हे आपण देऊ शकतो. त्यामुळे गोठ्याचा खर्च सुद्धा नियंत्रित राहतो. तशीच अजून बरीच औषधं आपली येणार आहेत, येत आहेत. त्यामध्ये काम चालू आहे आणि बाजारात ही औषधं आमची इतर कंपनीपेक्षा 40% स्वस्त आहेत आणि सर्वांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. ओम. तर वेली मित्र, आत्ताच आपण जी मुलाखत बघितली त्याच्यातल्या बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. तर पुन्हा संक्षिप्त स्वरूपामध्ये रिव्ह्यू सांगतो आजच्या आपल्या वेबिनारचा. सगळ्यात पहिले पतंजली सप्लिमेंट फूडच्या तालुक्याच्या डीलरशिप आपण तुम्हाला देत आहोत. ही डीलरशिप तालुक्यातील 1 किंवा 2 वेलीलाच मिळेल. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला 1 लाख रुपयाची ऑर्डर आणि टोटल इन्व्हेस्टमेंट ही 4 लाख रुपयापर्यंत आहे. जर आपल्याजवळ एवढा पैसा नाहीये, 1 लाखातून काम सुरू करा. दर 1 लाखाच्या ऑर्डरला जे तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये राहणार आहे. आणि तुम्ही जर स्वतःच्या काउंटरवर माल विकत असाल तर 30% मार्जिन आहे. लाखाला 30,000. स्वतःच्या काउंटरवर तुम्ही जर पूर्ण माल विकत असाल तर लाखाला 30,000 रुपये त्यात मार्जिन आहे. सरासरी हे 10 आणि हे 30 हे सगळं सोडून जर सरासरी 15% जरी मार्जिन धरली, 15,000, तर 3 लाखाचा माल जरी तुम्ही 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही जर 3 लाखाचा माल जरी सेल केला तर 45,000 रुपये राहतात. ते 45 पुन्हा गुंतवा, हे नाही. असं गुंतवणूक करत करत लाखो रुपयाचा रेव्हेन्यू आपण याच्यातून कमवू शकतो. आपल्याला आपलं सीएससी सेंटर बंद करण्याची गरज नाहीये. सकाळी 10 वाजेपर्यंत जोपर्यंत शेतकऱ्याची गर्दी आहे तोपर्यंत सीएससी सेंटर चालवा आणि दुपारी 7 वेळ घालण्यापेक्षा किंवा रील बघण्यात किंवा इतर गोष्टीमध्ये वेळ घालण्यापेक्षा त्या वेळेत गाडीला किक मारून जर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर आपण गेलो, मेडिकल स्टोर्सवर आपण गेलो, त्या आपलं पशुखाद्य विक्रेत्याकडे आपण गेलो, त्यांनाही प्रोडक्ट नॉलेज दिलं, दररोज दुपारी 2 ते 3 तास जर आपण याला वेळ दिला तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करू शकतो. आणि हेच पशुपालक शेतकरी आहेत ज्यांच्या मार्फत तुम्ही बँकिंगच्या सेवा करू शकता. हेच पशुपालक शेतकरी आहे यांना आपण इन्शुरन्स देऊ शकता. हेच पशुपालक शेतकरी आहे यांना सीएससीच्या ज्या 400 प्रकारच्या सेवा आहे त्या आपण देऊ शकतो. आणि महत्वाची गोष्ट मित्र, गावामध्ये आपलं सीएससी सेंटर आहे. एकटं सेंटर नाही, अनेक सेंटर आहे की नाही. पण आपण काहीतरी जगावेगळं काम केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जर शेतकरी असेल तर शेती रिलेटेड व्यवसाय आपण केले पाहिजे. आणि ते व्यवसाय सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी
आणि त्याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी CSC ऍग्रिकल्चरची टीम सदैव तत्पर आहे. आपण कधीही कॉल करू शकता, गोष्टी समजावून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, CSC ऍग्रिकल्चरचा जो विभाग आहे CSC मधला, हा सेल्स आणि टार्गेट्सवर काम करत नाही, तर हा काम करतोय समाजात एक वेगळं सकारात्मक वातावरण तयार करणं, समाजामध्ये तरुणांना शेतीविषयक व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, त्या प्रशिक्षणासोबत त्यांना एक आधार देणं, त्याच्यानंतर त्यांच्या यश अपयशामध्ये एक चांगले रस्ते दाखवणं, त्या रस्त्यावर चालण्यासाठी एक सोबतीनं काम करणं. आणि आज मी फक्त तुम्हाला CSC च्या एका प्रोडक्टच्या ऍग्रिकल्चर मधल्या सप्लिमेंट ह्या फक्त एका प्रोडक्ट विषयी बोललो. आणखीन एक संकल्पना आहे, असं प्रत्येक तालुक्यात आपले एक CSC पशुसेवा केंद्र असलं पाहिजे की जिथे सप्लिमेंट सुद्धा मिळतील, पशुखाद्य सुद्धा मिळेल, पशु संवर्धन विभागाच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनाही तिथून मिळतील, पशु आधारचं रजिस्ट्रेशन तिथून होईल, जनावरांच्या गोठ्यामध्ये लागणारं टोपलं असेल किंवा दूध काढायचं मशीन असेल किंवा तिथं लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी असेल त्या पशुसेवा केंद्रातून मिळतील. अशी पशुसेवा केंद्र तालुक्यामध्ये आपल्याला उभी करायची आहे आणि या पशुसेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारच्या योजना, पशुसंवर्धनाविषयकच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे. त्यानंतर हळूहळू आपण आपला एखादा ब्रँड करू नये का, जसा अमूल सहकारामध्ये ब्रँड झाला तसा आपल्या वेलींचा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या वेलींचा एखादा मिल्क कलेक्शन आणि त्याच्या बाबतीतला एखादा ब्रँड असू नये का. जर वेलीमध्ये एवढी ताकद आहे, एवढं मोठं काय म्हणतात नेटवर्क वेलीचं आहे, त्या नेटवर्कचा जर खऱ्या अर्थानं आपण चांगल्या पद्धतीनं उपयोग केला तर गावातील तरुण शेतकरी मित्रांना व्यवसायाच्या नवनवीन संधी मिळतील. फवारणीमध्ये ड्रोन सारखे यंत्र आपण वापरू शकतो, ते डिजिटल नॉलेज आपल्याला आहे, त्या नॉलेजच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण शेतीमध्ये करू शकतो. आणि शेती हा डोक्याला हात लावून बसण्याचा व्यवसाय नाहीये, तर डोकं लावून करण्याचा व्यवसाय आहे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मग या शेतकऱ्याला जर डेव्हलप करायचं असेल तर मित्र हो, तुमच्यासारखे डिजिटल सेनानी जर मैदानामध्ये उतरले तर नक्कीच शेतकऱ्याचं भलं याच्यातून होऊ शकतं. ऑनलाईन खतं, औषधं, बियाणं विक्रीचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो, आपण शेती अवजारामध्ये काम करू शकतो, आपण शेतमाल खरेदीमध्ये काम करू शकतो. परंतु हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत, त्या आपल्याजवळ आपल्याला अडचणी येतात. सगळ्यात महत्वाचं की आपल्याजवळ तेवढं काम करण्यासाठी तेवढा पैसा उपलब्ध राहत नाही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे करत असताना त्याविषयीचं संपूर्ण ज्ञान आपल्याला मिळत नाही, त्याचे रस्ते आपल्याला नाही. त्या दोन्ही गोष्टीचा काय म्हणता येईल, दोन्ही अडचणी दूर करण्यासाठी CSC ऍग्रिकल्चर टीम काम करते. आपण छोट्या गोष्टीमधून काम सुरू करा, मोठ्या गोष्टी साहजिकच आपल्यापर्यंत मिळेल. आज महाराष्ट्रामध्ये CSCच्या माध्यमातून 37 गावांमध्ये ड्रोन दिल्या गेलेला आहे. जे ड्रोन काही महिला आहेत, ड्रोन दिदी, नमो ड्रोन दिदी मध्ये आपण त्यांना रजिस्टर केलं. आज त्यांना इफको कडून ड्रोन तर मिळतंय, पण सोबत एक 4 व्हीलर गाडी मिळते. 30 लाख रुपयाचा म्हणजे त्यांना सगळं मिळतंय. आज 300 रुपये एकर प्रमाणे 2 ते 3 हजार रुपये रोज त्या महिला कमावत आहेत ड्रोनच्या माध्यमातून. सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम दीपाली प्रकाश लोंढे है। मैं महाराष्ट्र राज्य से नासिक ज़िले में से निफाड़ गांव से आई हूँ। मेरा निफाड़ में एक CSC सेंटर है और CSC किसान हेल्प फार्मर प्रोड्यूसर कंपनी है जिसकी मैं डायरेक्टर हूँ, और संविधा स्वयं सहायता समूह की मैं मेंबर भी हूँ। मेरा इफ्को के थ्रू महिला ड्रोन पायलट में सिलेक्शन हुआ था, और इफ्को की वजह से मुझे महाराष्ट्र की पहली महिला ड्रोन पायलट बनने का मौका मिला। इसके लिए मैं इफ्को का धन्यवाद करती हूँ। और हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, उन्होंने नमो ड्रोन दीदी इस योजना के माध्यम से और महिला स्वयं सहायता समूह के जरिए महिलाओं को घर से बाहर निकल करके खुद के पैरों पर खड़ा होने का और रोजगार कमाने का जो अवसर दिया, इसके लिए उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ। अब हम नमो ड्रोन दीदी इस नए नाम से जाने जा रहे हैं, और इस नई पहचान के लिए हम सब बहुत खुश है। हेच काम प्रत्येक गावामध्ये आपला वेली करू शकतो की नाही?
आहे की नाही, तर तो विहिरी करू शकतो. अशा करता तालुक्यातल्या एका विहिरीला अशा प्रकारची डीलरशिप देणं आणि त्याच्या नेतृत्वामध्ये त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या विहिरीला या डिजिटल हरित क्रांतीच्या सेनानी बनवणं, याकरता सीएससी ऍग्रिकल्चरची टीम काम करते. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. हा पहिला वेबिनार आहे जो आपल्या सोबत आहे. आपला रिस्पॉन्स कसा मिळतो यावर पुढच्या गोष्टी ठरणार आहे. म्हणून मित्र, खूप चांगली सुवर्ण संधी आहे. बऱ्याच जणांकडे पैसा आहे, 1,00,000-2,00,000 पडलेले, परंतु त्याचं युटिलायझेशन कसं करावं हे माहित नाहीये. तर ते सप्लिमेंट मध्ये आपण करा. सप्लिमेंट सारखा दुसरा फास्ट ग्रोथ घेणारा व्यवसाय नाहीये. हा व्यवसाय सिजनेबल नाहीये, निरंतर चालणार आहे. एकदा का गोठ्यामध्ये तुमचा प्रोडक्ट गेला तर तो प्रोडक्ट दररोज लागतो म्हणजे काय, तो सतत संपत असतो, पुन्हा त्याला नवा आणावा लागत असतो. म्हणून प्रॉपर प्लॅनिंग न उतरा. आणि या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर कोणतीही मदत लागली तर आम्हाला कॉल करा, मेल करा किंवा व्हॉट्सअप करा. सदैव आम्ही सगळेजण तत्पर आहोत. या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, आमचे आसिफ पटेल आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये नवी डिजिटल हरित क्रांती करायची आहे आणि क्रांती उपाशीपोटी होत नसते. म्हणून सर्वात पहिले चांगली मार्जिन असणारा व्यवसाय तुम्हाला देतोय आणि त्या व्यवसायातून हळूहळू मोठं होत येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी डिजिटल हरित क्रांती आपल्याला करायची आहे. तालुक्यात पशु सेवा केंद्र सुरू करायचे आणि शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या सेवा सुरू करायच्या आहे. धन्यवाद.